नमस्कार मित्रांनो. तर आज रविवार आहे. आज गाड्याला सुट्टी आहे आणि आज आमच्या मॅडमना सकाळी मेकअप होते. आज रविवारची मोठी एकादशी आहे. आज मॅडमला सकाळी 5 वाजता, 5ला का 6ला, सॉरी 6ला फोन आलता मला पटकन 6ला मेकअप साठी म्हणजे जायचं होतं त्यांना 8 वाजता, पण अचानक परत सकाळी 6लाच फोन आला की लवकर मेकअपला या. तर लवकर मेकअपला जायचं होतं सकाळी मॅडमला. गेले 8 सायडर मेकअपच्या ऑर्डर होत्या, परत प्लस 4-5 हेअरस्टाईल पण होत्या. तर सगळ्या कम्प्लीट करून मी 2 वाजता रिटर्न घरी आले. त्याच्यानंतर दुपारी पूजा करत नसतात एकदम ऊन पडल्यावर, त्याच्यामुळे मी 2 वाजता पूजा न करता आता 4च्या नंतर पूजा केलीये. देवपूजा आत्ताशी झाली, कारण आज एकादशी आहे, तर तसं ठेवावं म्हटलं म्हणून देवपूजा पण केली. आणि आता आवरायचंय. आल्यावर स्वयंपाक पण बनवला बरं का 2 वाजता. कारण सकाळी 6ला गेलती, 7-8 घंटे लागले तिला. कारण किती मेकअप झाले टोटल? 10 का? 8 मेकअप, 4-5 हा, 8 मेकअप केले तिने. आज सायडर मेकअप केले. 4-5 लग्नाचीच ऑर्डर होती 4 ते 5 याची, पण अजून तिथं गेल्यानंतर मग रिक्वायरमेंट वाढली, अजून मेकअप आले. तर त्याच्यामध्ये हेअरस्टाईल आणि हे सगळंच. हेअरस्टाईल 4 वेगळ्याच होत्या आणि मेकअप 8 होते. आज खूप दिवसानंतर समजा काम जास्त वेळ केलं तिने. गाड्याचं रेग्युलर तर असतंच आपलं. आज गाड्याला सुट्टी होती की समजा ते एवढं एक काम वाचलं. पण आज त्यांचं जे मेकअप आर्टिस्टचं काम आहे ते आज छान झालं आणि थकली पण थोडीशी. 2 वाजता आली ती. आल्यानंतर स्वयंपाक केला, कारण मुलींना म्हणलं, पण आमच्या मुली ऐकतात कधी कधी ऐकत नाहीत. तर तरी चालू आहे. एका मुलीला सांगितलं तर काय माहिती काय करीत बसली. हे बघा, ती बसली किचन आवरत. किचन वाटा धुवायली. परत विशेष करून आज पाणी पण आलतं. तर चालू आहे बघा इथं किचन आवरणं. आज पाणी मी भरलंय. सकाळी लय खूप लवकर पाणी आलतं. आमच्याकडे 8 दिवसाला पाणी येतं. तर चला, धन्यवाद.